रामकृष्ण हरी मंडळी, मी आज धानोरी ते कोरेगाव पार्कचं ओलावरती भाडं घेऊन येत होतो. एक मॅडम होत्या. त्यांनी माझ्या कपाळावरती टिका बघितला, गळ्यामध्ये माळ बघितली आणि मला म्हणाल्या, "प्रामाणिक दिसताय." मी म्हणलं, "हो मॅडम." मी म्हणलं, "असं काय विचारताय?" त्या म्हणाली, "काय सांगू दादा." म्हणल्या, "2 दिवसापूर्वी मी ओला असंच रिक्षा बुकिंग केली होती म्हणली ओलावरती, आणि रिक्षावाले दादा आले म्हणले. मी रिक्षामध्ये बसलो आणि त्या दादाने कुठली तरी पुडी खाली होती म्हणली. त्या दादाने पुढे खाली होती आणि रिक्षा फास्ट असताना त्याने थुकलं म्हणली. ते सगळा थुका आला आणि माझ्या ड्रेसवरती, पायावरती पडला म्हणली. मग ते थुका पडल्याच्या नंतर मला अशी एवढी चिडचिड झाली, एवढा राग आला की मला रडा बी यायला लागला आणि राग बी यायला लागला. मी काय करू काय नाही कळत नव्हतं. मग मी ते दादावर ओरडले, म्हणजे दादा हे काय केलं तुम्ही, असं कोणी थुकतं का म्हणून म्हणलो. तेव्हा ते म्हणाले, बघितलं त्यांनी, "मॅडम सॉरी मॅडम, सॉरी मॅडम" म्हणायला लागला आणि गाडी साईडला घेतली. त्याच्याकडे पाणी होते, पाणी टाकून त्यानं धुतलं म्हणली. धुतलं तरी बी त्याचा एवढा वास येत होता म्हणजे त्या पुडीचा, मला असं खरंच खूप चिडचिड व्हायला लागली होती म्हणली. आता मी सकाळी कामाला जायला नाही, ते काय बोलू काय नाही म्हणून मी कसं गेलो म्हणली. तिथे जाऊन वॉशरूममध्ये जाऊन स्वच्छ साफ करून घेतलं म्हणली. नंतर मी कामावर गेली. तरी बरोबर आहे का दादा म्हणली, एखाद्याने जर आपल्या अंगावर थुकलं तर कसं वाटतं म्हणली. मी पण बरोबर आहे मॅडम, काय करणार म्हणलं, असं काय आपलेच रिक्षावाले आता आपलेच आहेत म्हणलं, आता काय करणार म्हणलं. मी आता जाऊ द्या चला म्हणलं. मग असं तसं बोलून आता मला काही जास्त बोलता आलं नाही. मग मी ठीक आहे म्हणलो, मग त्यांना सोडलं मित्रांनो. तर मला हे सांगायचं, माझ्या रिक्षा बांधव असतील, कॅबवाले बांधव असतील, जे पुड्या खातात, विमल खातात, गायच्या कुठली पुड्या खात असतील, XYZ, तुम्ही जे पुड्या खाता मित्रांनो, त्याचा काय फायदा आहे? एकतर आपले पैसे जाणार, दुसरी गोष्ट आपल्या शरीराची पण नुकसानी, परत असे काय किस्से घडले त्यांचे पण बोलणं खा. काय फायदा आहे त्याच्यातून? हं? विचार करा जरा, काय फायदा आहे? एक तरी फायदा आहे का बरं? पुडी खाल्ल्याने मला असा असा फायदा होतो, सिगरेट ओढल्याने मला असा असा शरीराला फायदा होतो, असा आहे का बरं? तुम्ही स्वतः विचार करा. एक तर तोंडाचं तिखट खाऊन देत नाही, तोंडाची वाट लागते, तोंडाचा वास येतो. हं? बायकोजवळ गेलं की बायको बी किस करून देत नाही. खरं आहे की नाही? विचार करा. माझं बोलण्याचं तुम्हाला राग येऊन देऊ नका, पण खरं आहे का नाही विचार करा तुम्ही. काय फायदा आहे त्याचा? हां, तुम्ही पुड्या खायची सवय आहेत ना तुम्हाला, पुड्या खा. कस्टमर नसताना खा. कस्टमर नसताना गाडी साईडला लावले, पुड्या खा. नंतर पाण्याने गुळण्या करून घ्या चांगलं. आपल्यामुळे एखाद्याला त्रास होईन असं वागू नका मित्रांनो. आणखी एक गोष्ट, ते कस्टमर आहेत म्हणून आपण आहे. त्याने जर आपल्या रिक्षात जर असंच वागण्यामुळे रिक्षात येणं बंद केलं तर आपल्याला 2 पैसे कुठून मिळणार आहेत? बरोबर आहे का नाही? विचार करा. पुड्या खाऊ नका.